बाळा, तू मला सोडून जाऊ शकत नाही रे. तुझं लग्न करायचं आहे रे बाळा. मरणानं केली सुटका, जगण्यानं छळलं होतं. कवितेची ही एक ओळ खूप काही बोलून जाते, खूप काही सांगून जाते. पण हल्ली जीवन महाग आणि मरण मात्र अत्यंत स्वस्त झालं आहे की काय, असा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो. आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या काही घटना पाहिल्या तर अगदी हेच दिसतं. म्हणजे जगण्याला काही किंमत नाही आणि मरणासारखं दुसरं स्वस्त काही नाही असंच दिसून येतं. अत्यंत क्षुल्लक किरकोळ कारणावरून लहान मुलं आणि तरुण मंडळी सुद्धा आपल्या हातानं आपलं जीवन फेकून देतात, आपलं आयुष्य झुगारून देतात. खरंच का हो, जीवन एवढं काडीमोल झालं आहे? ही भेकड मंडळी आपलं आयुष्य तर संपवतात, पण त्याचबरोबर ते इतरांच्या आयुष्यावरही उठलेले असतात. गोरखपूर इथं घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचं अत्यंत म्हणजे सगळं वातावरण बदलून टाकलेलं आहे. अवघी मानवता सुन्न झाली आहे, खिन्न झाली आहे. मोहित कन्नोजिया हा तरुण मुंबईत काम करीत होता. त्याच्या वडिलांचं खूप आधीच निधन झाल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. 7 दिवसापूर्वीच हा मोहित मुंबईवरून आपल्या गावी आला होता. आता मुंबईवरून तो गावी आल्यामुळे त्याची आई बहीण आनंदित झाली होती. पण अचानक त्याची आई कौशल्या आणि बहीण सुप्रिया यांच्यासोबत त्याचा काहीसा वाद झाला. जवळच असलेल्या हरपूर इथून औषधं आणण्यासाठी त्याची आई आणि बहीण घराबाहेर पडले. मोहित सुद्धा त्यांच्याबरोबर निघालेला होता, पण अर्ध्या वाटेतच त्याच्यात काही भांडण झालं. आई आणि बहिणीला सोडून तो तडक घरी परतला. हरपूरवरून औषधं घेऊन आई कौशल्या आणि बहीण सुप्रिया घरी परतल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. बाहेरून हाक मारून पाहिली, दरवाजा ठोठावून पाहिला, पण दार काही केल्या उघडलं नाही. कसलाही प्रतिसाद आतून येत नाही हे पाहून कौशल्या आणि सुप्रिया यांनी खिडकीतून डोकावून आत पाहिलं आणि त्यांना मोठा धक्का बसला. हा मोहित पंख्याला लटकत होता. आईनं हंबरडा फोडला. बहीण ओक्साबोक्शी रडू लागली. शेजारी धावत आले, गावकरी जमा झाले. समोरची घटना पाहून प्रत्येकाचं मन हळहळत होतं. गरीब घर, घरातला एकमेव तरुण आणि कमावता मुलगा, आणि त्यानं उचललेलं हे टोकाचं पाऊल. काळीत चिरणारा आईचा हंबरडा, बाळा, तू मला सोडून जाऊ शकत नाही रे. तुझं लग्न करायचं आहे रे बाळा, असं म्हणत आई रडत होती. मोहितच्या मृतदेहापासून ती बाजूला जायलाही तयार नव्हती. गावकरी तिला बाजूला ओढत घेत होते, पण ती मात्र आपल्या लाडक्या मुलाच्या मृतदेहाला चिकटून राहत होती. आईची ही अवस्था पाहून गावकऱ्यांचे डोळेही चिंब भिजलेले होते. शेवटी आईच नव्हती. ज्याला जन्म दिला, पदराच्या सावलीत ज्याला मोठा केला, त्याचा असा डोळ्यादेखत शेवट होणं कुठल्या आईला सहन होईल हो? पतीचं निधन झालेलं आणि मुलाचा मृतदेह समोर. एका आईला यापेक्षा मोठा धक्का तो दुसरा काय असू शकतो? आई कौशल्या आणि बहीण सुप्रिया यांना हा धक्का पोचवणं अवघड झालं. दोघींनी मिळून शांतपणे विष घेतलं. दोघांच्याही पोटात विष गेलेलं होतं. काही वेळानंतर त्यांना असह्य त्रास होऊ लागला, वेदनाही होऊ लागल्या. विष शरीरात पसरत होतं आणि त्यांच्या वेदना वाढत होत्या. वेदनेनं त्या विवळू लागल्या, कळवळू लागल्या, ओरडू लागल्या. तेव्हा गावकऱ्याच्या लक्षात हा एकूण प्रकार लक्षात आला. गावकऱ्यांनी लगेच दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं. उपचार घेत असताना बहीण सुप्रियाचा मृत्यू झाला आणि त्या पाठोपाठ कौशल्यानं देखील हे जग सोडलं. एका कुटुंबातील तिघांच्याही आयुष्याचा असा शेवट झाला होता. किरकोळ कारणावरून झालेल्या एका छोट्याशा वादानं एक घर संपवलं होतं. हा वाद नक्की काय होता? अवघ्या 1,500 रुपयासाठी हे सगळं घडलं होतं. मुंबईमध्ये इस्त्री करण्याचं काम करणाऱ्या मोहितला हवा होता एक छोटासा मोबाईल. त्यासाठी
त्यानं आईकडे 1500 रुपये मागितले होते आणि यातूनच हा छोटासा वाद झाला. मोहित पंख्याला लटकला आणि त्या पाठोपाठ त्याच्या आई आणि बहिणीनेही या जगाचा निरोप घेतला. सुन्न करणारी घटना. अवघ्या 1500 रुपयासाठी 3 जीव. माणसांच्या जीवाची हीच का हो किंमत?